सर, आपण आज के पूर्व कार्यालयाच्या बाहेर आहात. काय सांगाल, नक्की काय प्रकरण, काय सांगाल? हे जर तुम्ही हा पाहताय, गेल्या 3 दिवसापूर्वी जैन मंदिर विलेपार्ले ईस्टमध्ये होतं आणि ज्या वेळेस हे मंदिर तुटत होतं त्यावेळेस मीडियाला आम्ही किती माध्यमातून कॉन्टॅक्ट केला आणि इथल्या स्थानिक आमदारांना, या पदाधिकाऱ्यांना कॉल करून सुद्धा कोणी उचललं नाही. आणि ते मंदिर जेव्हा तुटलं तेव्हाचे व्हिडिओ पहा तुम्ही. आमच्या सगळ्या महिला त्याच्यात कसं ढकलताय. आम्ही अहिंसावादी, म्हणजे एक चिठी म्हणजे त्याला मुंगी मारण्यासाठी सुद्धा पाप समजतो. अशा कम्युनिटीला जर तुम्ही अशी वागणूक देताय तर कुठे हिंदू खतरे में है. जर जैन कम्युनिटी एवढी अहिंसावादी आहे, अहिंसा परमो धर्म आमचा एकच नारा असतो, त्या धर्मावरती जर तुम्ही असा अटॅक करत असाल आणि खास करून इथले स्थानिक एमएलए, इकडचे एमएलए जिथे आलेलो आहे आणि पालकमंत्री आणि बीएमसी हे सगळं बीजेपीकडे आहे, तरी सुद्धा बीजेपीवाले आधी येऊन इथं मोर्चामध्ये सामील झालेत. मला म्हणायचंय की याच्यापेक्षा शर्मनाक बात होऊ काय शकते. जर तुमच्याकडे सगळं असताना जेव्हा उद्धवजी मुख्यमंत्री होते तेव्हा याला स्टे ऑर्डर आणलेली होती आणि कित्येक वर्षापासून याला स्टे ऑर्डर आहे, म्हणजे तुम्ही रात्री संध्याकाळी 5 वाजता सांगता आणि सकाळी 9 वाजता मंदिर तोडता. म्हणजे इनलिगल अशा किती प्रॉपर्टी असतील त्याच्यावरती तुम्ही इतकं चालवता. जर दुसऱ्या धर्माचं जर राहिलं असतं तर एवढं क्विक ऍक्शन झाली असती. एवढं क्विक म्हणून त्या दिवशी कोणी दखल घेतली नाही मीडियाने. आणि आज जेव्हा हजारो जैन रस्त्यावर उतरले तेव्हा तुम्ही मीडिया दाखवताय की नाही जैन रस्त्यावरती. जैन हा कधी कमजोर नव्हता आणि जैनला कोणी कमजोर समजू नये. जैन एकत्र आल्यानंतर काय परिणाम होतो हे तुम्ही आज पाहिलेलं आहे. अशी पण माहिती मिळते की आज ज्या दिवशी तोडक कारवाई झाली तशी मुंबई म्हणजे न्यायालयात त्याची सुनावणी होती 11 वाजता, परंतु 9 वाजता मुंबई महानगरपालिकेने याच्यावर कारवाई केली. हो, मी तेच म्हणतोय. बीएमसी कोणाकडे, एमएलए कोणाकडे, पालकमंत्री कोण आहेत, त्यांनी सगळ्यांनी आत्मसन्मान करण्यासाठी विषय आहे की ह्या कम्युनिटीला तुम्ही कन्सिडर करता. ती कम्युनिटी तुमची काय कन्सिडर कम्युनिटी नाहीये. ही कम्युनिटी जेव्हा रस्त्यावर उतरते ना काय परिणाम होता. आणि आज जर याचा निर्णय नाही लागला तर मी परत सांगतो, मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रावरनं जैन येतील, नाही तर महाराष्ट्र नाही तर पूर्ण भारतातून जैन इथं येतील. पण मंदिर वही बनाएंगे. जिथं मंदिर होतं तिथं आम्हाला मंदिर पाहिजे, आमची क्षुल्लक मागणी आहे. आणि ज्या अधिकाऱ्यांनी हे कारस्थान केलं त्या कारस्थान अधिकाऱ्यांना निलंबन करणं पाहिजे, कारण की त्यांचं निलंबन करण्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. आणि आमचं मंदिर हे इथं बनायलाच पाहिजे.